नमस्कार विद्यार्थ्यांनो. द्वितीय वर्ष कला मराठी G2 अर्थात व्यावहारिक आणि उपयोजित मराठीच्या 6व्या सादरीकरणामध्ये आपणा सर्वांचं मी प्राध्यापिका स्मिता ओंकाराव माळवे मनपूर्वक स्वागत करते. विद्यार्थ्यांनो, गेल्या सादरीकरणामध्ये आपण स्त्रियांची भाषा, पुरुषांची भाषा तसंच परभाषाचं आपल्या भाषेवरती झालेलं आक्रमण आणि व्यवसायानुसार बदलत जाणारी किंवा बदललेली भाषा आणि आपण त्याच्यातले वेगवेगळे केलेले शब्द हे शिकलो होतो. आज आपण शिकणार आहोत मानवी जीवनाच्या विविध क्षेत्रात आपण आपल्या भाषेचा कशा पद्धतीने वापर करतो. विद्यार्थ्यांनो, आपण मानवी जीवनामध्ये विविध क्षेत्रात भाषेचा मोठ्या प्रमाणात वापर करत असतो. मात्र प्रत्येक क्षेत्रात वापरली जाणारी भाषा, त्या भाषेतील विशिष्ट शब्द हे त्या भाषेतील व्यवहारासाठीच प्रामुख्याने वापरले जातात. भाषेतील विविध क्षेत्रानुसार कसा वापर केला जातो याचा विचार आपल्याला इथे करायचा आहे. सर्वात प्रथम आपण बघणार आहोत की व्यवहार भाषा. पूर्वी ग्रामीण भागात बलुतेदारी पद्धती अंमलात होती. ही पद्धत काळाच्या ओघात जरी नष्ट झाली, आधुनिक जीवनशैलीमुळे समाजव्यवस्था बदलली, मात्र पूर्वी व्यवसायावर अवलंबून असणारी भाषेतले शब्दप्रयोग आजही आपल्या समाजामध्ये रूढ झालेले आपल्याला दिसून येतात. बलुतेदार पद्धतीमध्ये 18 पगड जातीचे लोक राहत होते. त्यांच्या व्यवसायावरून अनेक शब्दप्रयोग रूढ झाले होते. त्याचा प्रभाव आजही आपल्या भाषेवरती आपल्याला पडलेला दिसून येतो. उदाहरणार्थ, चांभाराचे कातडे कापण्याच्या हत्याराला आरी असं म्हणायचं, किंवा चप्पल तुटले टाका घाल. टाका घालणे हा शब्दप्रयोग भाषेत वापरला जातो. सुताराच्या भाषेत पाचर मारणे हा शब्दप्रयोग वापरला जातो. लोहार लोखंडाच्या हत्यारांना धार देण्यासाठी पाणी पाजणे हा शब्दप्रयोग वापरतो. किंवा अलीकडच्या काळात विटांचं बांधकाम करणारा गवंडी भिंत बांधताना वळंबा घालणे असा शब्दप्रयोग वापरतो. अलीकडच्या काळामध्ये व्यवसायानुसार स्वतंत्र शब्द भाषेत वापरले जातात. ठेकेदार, घाऊक माल, दलाल यासारखे शब्द मोठ्या प्रमाणात वापरले जाताना आपल्याला दिसून येतात. विज्ञान भाषा. आपण बघूया की विज्ञान भाषा ही कशा पद्धतीने त्याच्यामध्ये शब्द येतात वैज्ञानिक संकल्पनेशी निगडीत. विज्ञानाची भाषा ही खरं तर वस्तुनिष्ठ भाषा असते. यामध्ये नेमकेपणा, चित्रमयता, अचूकता दर्शवण्यासाठी योग्य त्या आकृत्यांचा, चित्रांचा, आलेखांचा उपयोग केला जातो. वाच्यार्थ, एकच अर्थ सर्वसामान्य विज्ञान भाषेमध्ये असतो. श्रोत्यांवर भाषिक परिणाम करणे, त्यांना भारून टाकणे हे विज्ञान भाषेचे उद्देश नाही. विज्ञान भाषा ही श्रोते आणि वाचक निरपेक्ष असते. त्यामुळे अशी पुनरुक्तीची सुसंगती विज्ञान भाषेमध्ये नसते. शास्त्रातील भाषा तार्किक असते आणि तार्किक सुसंगती ती देत असते. ही भाषा आवश्यक ते सर्व सांगते, पण अनावश्यक ते काहीही सांगत नाही. विज्ञान भाषेत वाचकांचा विचार नसतो. विज्ञान भाषेमध्ये संकल्पनांच्या व्याख्या, पारिभाषिक संज्ञा, पूर्व अभ्यास म्हणून आवश्यक ते पूर्वसंदर्भ दिले जातात. विज्ञान भाषा ही वस्तुनिष्ठ स्वरूपाची भाषा असते. या भाषेमध्ये नेमकेपणा आणि अचूकपणा यांना अधिक महत्त्व दिलं जातं. वाङ्मयीन भाषेपेक्षा विज्ञानाची भाषा ही निश्चितच वेगळी भाषा असते. वाङ्मयाचा आपण आत्ताच विचार केला, त्यामुळे आता साहित्य म्हणजेच वाङ्मयाची भाषा बघणार आहोत. या भाषेची संरचना ही द्विस्तरीय असते. सुरुवातीला आपण भाषेची जी काही वैशिष्ट्ये बघितली त्यामध्ये आपण बघितलं की भाषा ही कशी आहे, द्विस्तरीय आहे. भाषेची व्यवस्था दोघांनाही ज्ञात असल्यामुळे कधी हुंकार, एखादा शब्द, हो, नाही, बरं का असे छोटे उद्गार संपूर्ण वाक्याचं काम करताना आपल्याला दिसून येतात. साहित्याच्या भाषेतही भाषा वापराची लकब आपल्याला दिसते. कथात्मक साहित्यामध्ये संवाद लिहिताना किंवा नाटकांमध्ये संवादासाठी पात्रांच्या तोंडी अशी भाषा आलेली दिसते. साहित्याची भाषा व्यवहाराच्या भाषेसारखी केवळ संदेशवहनाचं कार्य करत नाही. ती संदेशवहनाबरोबरच
आणखी काहीतरी विशेष कार्य करत असते. लेखकाला आलेल्या अनुभवाची पुनर्निर्मिती साहित्याच्या भाषेतून होत असते. भाषेच्या माध्यमातून वाचक लेखकाच्या अनुभवाची अनुभूती घेत असतो. या अनुभवाची प्रचिती होत असताना वाचकाला अनुभवाबरोबर आनंद देखील मिळत असतो. कारण साहित्याची भाषा अनुभवाचे केवळ चित्रण करीत नाही, तर त्या चित्रणाबरोबर आशय संपन्न सौंदर्य निर्मितीचेही कार्य करते. लेखकाच्या व्यक्तिमत्वाचं प्रतिबिंब त्याच्या लेखनावर पडतं. बहुतांश साहित्याच्या निर्मितीसाठी व्यवहार भाषेचा वापर अतिशय कौशल्यपूर्ण पद्धतीने करताना दिसतात. व्यवहाराच्या भाषेमध्ये जीवनसापेक्ष लवचिकता, जिवंतपणा असतो. भावनांचे आरोह अवरोह आणि भाषा वापरणाऱ्या व्यक्तिमत्वाचे विशेष व्यवहाराची भाषा लीलया पेलत असते. त्यामुळे तिच्या वापराने साहित्यामध्ये भावनात्मकता येते. मध्ययुगीन मराठी साहित्यात वारकरी संप्रदायातील संतांनी व्यवहार भाषेतून अभंग रचना केली आहे. म्हणूनच संतांचे अभंग जनमानसात लोकप्रिय ठरले. बनगरवाडी या कादंबरीमध्ये व्यंकटेश माडगूळकरांनी निवेदनामध्ये योजलेले धनगराच्या तोंडचे संवाद त्यांच्या व्यवहारी बोलीत देखील येतात. हे संवाद एवढे एकजीव झालेले आहेत की त्यामुळे बनगरवाडीतील भाषेलाच मेंढ्यांच्या शेणामुताचा वास येतो. गोतावळा, धग, सेज, पाचोळा, तहान, बारोमास ह्या कादंबऱ्यांच्या बाबतीत देखील हा अनुभव येतो. काव्य, कथन, कादंबरी, नाटक या साहित्य प्रकारामध्ये वापरली जाणारी साहित्याची भाषा वेगळी असते. आपण आता पुढे शिकणार आहोत समाज भाषा. आधुनिक युगामध्ये नागरीकरण, जागतिकीकरण आणि प्रसारमाध्यमांचा वाढता प्रभाव यामुळे व्यक्तीच्या संपर्क प्रक्रिया अतिशय गतिमान झाल्या आहेत. बदलत्या जीवन पद्धतीचा भाग म्हणून विविध भाषांवर प्रभुत्व मिळवणं, अनेक भाषिकांच्या संपर्कात येणं, भिन्न भाषिकांशी समायोजन साधणं अपरिहार्य बनलेलं आहे. या प्रक्रियेमुळे संपर्क व्यवस्था विस्तारण्याबरोबरच ती गतिमान देखील झालेली आहे. मानवाने जीवनाच्या सर्व क्षेत्रात वैज्ञानिक प्रगती साधली आहे. जगातील प्रत्येक भाषा बोलीकडून त्या भाषिक समाजातील प्रत्येकाचा संदेश व्यवहार हा पूर्ण केला जातो, ज्याला आपण समाजाची भाषा म्हणजे समाजभाषा असं संबोधतो. एकाच समाजामध्ये अस्तित्वात असणाऱ्या विविध भाषिक रूपांमध्ये भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय परिस्थिती कारणीभूत असते. त्यामुळे भाषेचा आणि भाषा व्यवहाराचा अभ्यास या संदर्भात आपल्याला करावा लागतो. भाषा व्यवहारामध्ये शब्दांना प्राप्त होणारे अर्थ हे समाजाकडूनच निश्चित झालेले असतात. त्यामुळे त्या अर्थाचे अन्वयार्थ हे त्यांना अर्थ प्राप्त करून देणाऱ्या समाजाच्या संदर्भात करावे लागतात. विविध स्तर, वर्ग, धर्म, जाती, प्रदेश, नोकरी, व्यवसाय, वय, लिंग इत्यादींमुळे समाजात दिसणारे भेद भाषेमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. या भाषिक भेदांचा आणि आधुनिक भाषा विज्ञानात भाषाभ्यासासाठी गृहीत धरलेल्या ध्वनी, शब्द, वाक्य या भाषेच्या स्तरांचा विचारही या अभ्यास पद्धतीत आपण करतो. त्याचबरोबर धातू म्हणजेच क्रियापद, धातूला लागणारी प्रत्यय, सर्वनाम, नाम, विशेषण, क्रियापद, अन्वय यांचा देखील विचार सामाजिक संदर्भाने समाज भाषेच्या अंतर्गत केला जातो. विद्यार्थ्यांनो, मानवाचा भाषा व्यवहार हा व्यापक आणि संदर्भ बहुल असतो. एखाद्या समाजाच्या भाषा व्यवहाराचं निरीक्षण केल्यानंतर अभ्यासकांच्या समोर येणारे निष्कर्ष दुसऱ्याच्या समाजाच्या भाषा व्यवहाराशी तुलना करू पाहता संदिग्ध आणि अपुरे वाटतात. कारण प्रत्येक समाजानुसार भाषा वापराचे संकेत हे बदलत असतात. एकंदरीतच मानवी भाषा व्यवहाराचे जेवढे त्याच्या स्वरूप अनुभवास येते तेवढे अभ्यास पद्धतीचं स्वरूप हे व्यापक होत जाणार आहे. मानवाच्या भाषा व्यवहाराचं निरीक्षण केल्यानंतर भाषेची असंख्य रूपे
आणि नानाविध प्रकारचे भेद अस्तित्वात असल्याचे आढळतात. अशा भाषा व्यवहाराचे स्वरूप तपासणे आव्हानात्मक आहे. तसे असले तरी या अभ्यास पद्धतीचं सूत्र एकच आहे आणि ते म्हणजे भाषेला असलेला सामाजिक सांस्कृतिक संदर्भ होय. आपण आता भाषेत असलेले विविध भेद बघणार आहोत. या पुढच्या टॉपिकमध्ये आपण ते शिकणार आहोत. भाषेला असलेल्या सामाजिक संदर्भाचा शोध घेणे हे समाज भाषा विज्ञानाचं उद्दिष्ट आपण मानतो. हा सामाजिक संदर्भ आपल्याला पडताळून पाहण्यासाठी आजूबाजूला अनेक उदाहरणं सापडतात. भारतीय समाजामध्ये लिंग, धर्म, जाती, उपजाती, विविध जातींचे परंपरागत व्यवसाय, उद्योग, समाजातील काही समजुती, नागरिकीकरणानंतर उदयाला आलेले आर्थिक स्तर आणि या आर्थिक स्तरानुसार अस्तित्वात आलेले नवीन वर्ग, श्रेष्ठ कनिष्ठत्वाच्या पारंपरिक आणि आधुनिक कल्पना असे बहुस्तरीय भेद आपल्याला पाहायला मिळतात. भाषा वापरात सुद्धा या भेदांचे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष प्रतिबिंब पडलेलं आपल्याला दिसून येतं. व्यक्तीच्या सामाजिकीकरणाच्या सोशलायझेशनच्या प्रक्रियेतून भाषा प्राप्त होताना त्या समाजाच्या सर्व संदर्भासहित ती प्राप्त होत असते. त्यामुळे प्रत्येकाच्या भाषा वापरावर समाजाअंतर्गत या भेदांचे परिणाम हे नकळतपणे का होईना परंतु आपल्याला जाणवत असतात. आपण या अंतर्गत आता पुढे बघणार आहोत की कशा पद्धतीने समाजात काही परंपरा, श्रद्धा आणि समजुती ह्याचा सुद्धा नकळतपणे भाषेवरती परिणाम होत असतो. प्रत्येक समाजाची भाषा त्या समाजाशी संबंधित परंपरा, रूढी, समजुती, संस्कृती, व्यवसाय इत्यादी गोष्टींमुळे समृद्ध बनते. भाषा अभ्यासाला भाषेचे हे सर्व संदर्भ बाजूला सारून भाषेचा विचार करता येत नाही. प्रत्येक समाजात आढळून येणारे हे संदर्भ त्या त्या समाजाच्या भाषेत खोलवर रुजलेले, भाषेशी एकजीव झालेले असतात. मराठी भाषेत रूढ झालेले लगीनघाई, गावगोंधळ, गावभवानी यासारखे शब्द पाहता हे संदर्भ लक्षात येतात. श्रद्धा, समजुतीतून प्रत्येक समाजाचे भाषा वापराचे काही संकेतसुद्धा ठरलेले असतात. उदाहरणार्थ कुंकू पुसले, बांगड्या फुटल्या या वाक्यप्रयोगांचा अशुभ सूचक अर्थ असल्यामुळे ही वाक्य कुंकू वाढले, बांगड्या वाढल्या आणि अशा पद्धतीनं ती उच्चारली जातात. तसेच घरातून जाताना जातो न म्हणता येतो म्हणावे किंवा दुकान बंद करताना दुकान वाढवतो असे म्हणणे हीच त्याची काही अजून उदाहरणं आपल्याला सांगता येतील. समाज जीवन, राहणीमान, समाजाच्या बदलत्या मूल्य कल्पना यामुळे भाषा बदलत राहते. परंतु परंपरा, रूढी, श्रद्धा या प्रत्येक समाजात खोलवर रुजलेल्या असतात. पर्यायाने बदलत्या भाषेवर सुद्धा त्याची आपल्याला छाप दिसतेच. त्यामुळे समाज भाषा विज्ञान ही अभ्यास पद्धती अधिकाधिक सर्वसमावेशक, संदर्भबहुल आणि बहुव्याप्त अशी झालेली आपल्याला दिसते. या भाषिक प्रभावांचा विचार अद्याप विस्ताराने झालेला आहे. हा विचार केल्याखेरीज आपल्याला भाषेचं विश्लेषण करता येत नाही. तसेच व्यक्तीच्या भाषिकतेवर विशिष्ट प्रभाव असतो. उद्यमनगरीमध्ये काम करणाऱ्या कामगारांच्या उद्योग जगताचा प्रभाव जाणवतो. खेळाडूंच्या भाषेवर खेळाचा, मंदिरात पूजा करणाऱ्या पुजाऱ्यावर भाषेवर धार्मिकतेचा, डॉक्टरांच्या भाषेवर वैद्यकीय क्षेत्राचा, इंग्रज भारतात आल्यापासून येथील भाषेवर पडलेला इंग्रजीचा प्रभाव हा बदलत्या सांस्कृतिक पर्यावरणाचाच एक भाग आपल्याला दिसून येतो. भाषेच्या संदर्भात विचार करता आपल्याला पौराणिकतेचा संदर्भ देखील लक्षात घ्यावा लागतो. कारण पौराणिकता हा आपल्या संस्कृतीचा मूल गाभा आहे. समाजाला, प्रदेशाला विशिष्ट अशी सांस्कृतिक परंपरा असते. त्यातून त्या समाजाच्या भाषेला सांस्कृतिक पार्श्वभूमी आणि पौराणिकतेचे संदर्भ लागलेले असतात. भारतीय भाषेच्या संदर्भात हे विशेषत्वाने आपल्याला जाणवतं. भारतीय संस्कृती प्राचीन आहे. भारतीय हिंदू समाजात रामायण, महाभारत या आर्ष महाकाव्यांबरोबरच वेद, उपनिषद, भगवद्गीता अशा ग्रंथांना विशेष महत्त्व आहे.
त्यामुळे सर्वत्र भारतीय भाषेत या महाकाव्यांशी संबंधित अनेक संदर्भ प्रतिबिंबित झालेले दिसतात. उदाहरणासाठी मराठी भाषेत काही भावप्रयोग आपल्याला पाहता येतात. कळीचा नारद, कुबेर, कंस मामा, शकुनी मामा, कुंभकर्ण, कर्ण, कृष्णकृत्य, कैकई, चित्रगुप्त, जमदग्नी, हिडिंबा, नारदमुनी, पुतना मावशीचे प्रेम, भीष्मप्रतिज्ञा, विश्वामित्र, पवित्रा, वाल्याचा वाल्मिकी, एकलव्य इत्यादी व्यक्तिरेखा या महाकाव्यांमधील आहेत. दैनंदिन व्यवहारात व्यक्तीच्या वर्तनाची, गुणदोषांची तुलना नकळतपणे का होईना आपण या व्यक्तिरेखांशी करत असतो. अशी तुलनात्मक प्रतिमा साकारणारी भाषा आपण व्यवहारासाठी देखील वापरतो. भाऊ असावा तर लक्ष्मणासारखा किंवा राम लक्ष्मणाची जोडी, कर्णासारखा दानशूर व्यक्ती, कृष्ण कारस्थानी, सती सावित्री असे असंख्य भाषा प्रयोग या संदर्भात भाषेत प्रचलित झाले आहेत. भारतीय राजकारणात नेते, पुढारी, राजकीय विश्लेषक, पत्रकार यांच्याकडून कुरुक्षेत्र हा शब्द नेहमी वापरला जातो. याचं कारण ही महाभारतीय युद्धाची प्रसिद्ध रणभूमी आहे. अलीकडे या कुरुक्षेत्राच्या ठिकाणी खोदण्यात आलेल्या कूपनलिकेत प्रिन्स नावाचा एक लहान मुलगा खेळता खेळता पडला. शर्थीच्या प्रयत्नानंतर त्याला बाहेर काढण्यात यश आलं. त्यामुळे अनेक वर्तमानपत्रांमधून प्रिन्सने कुरुक्षेत्र जिंकले असं वृत्त प्रसिद्ध झालं होतं. त्याला बाहेर काढताना प्रशासनाची, युद्धपातळीवरील धावपळ तसेच प्रिन्स आणि कुरुक्षेत्र या 2 शब्दांशी जिंकणे या शब्दाचा जोडलेला संदर्भ यातून वरील वाक्य वर्तमानपत्रात छापलं गेलं. भाषा कशा पद्धतीने आकाराला येतं याचं हे उत्तम उदाहरण आपल्याला सांगता येईल. भाषेच्या बाबतीत आपल्याला ऐतिहासिक संदर्भाचा देखील विचार करावा लागतो, कारण याचासुद्धा फार मोठा प्रभाव आपल्या भाषेवरती पडत असतो. पौराणिक संदर्भाबरोबरच समाजाची ऐतिहासिक पार्श्वभूमी देखील भाषेच्या अभ्यासासाठी विचारात घ्यावी लागते. प्रत्येक समाजाला इतिहास आहे. हा इतिहास समाजाच्या वर्तनावर परिणाम घडवत असतो. मराठी समाजाच्या संदर्भात शिवरायांचे स्वराज्य, शिवकाळ, पेशवेकाळ खूप महत्त्वाचा आहे. शिवाय येथील इंग्रजांचं राज्य देखील ऐतिहासिक संदर्भ भाषा विचारात महत्त्वाचे आहे. गड राखला, झेंडा अटके पार रोवला, किल्ले खिंड लढवली, गनिमी कावा, तोफ डागली, धचा मा केला, पाठीमागून वार केला, तलवार मॅन केली, सुलतानी संकट, अस्मानी संकट, ग्यानबाची मेघ, बाजीरावाचा नातू, यादवी युद्ध, पानिपत झाले, विश्वास गेला पानपतात, हुजरेगिरी, पगडी उतरवणे अशी अनेक प्रचलित भाषिक रूपं ही भाषेच्या ऐतिहासिक संदर्भातच आपल्याला तपासून घ्यावी लागतात. मराठी भाषेत स्थिर झालेली इंग्रजी, हिंदी, फारसी शब्द समजून घेण्यासाठी ऐतिहासिक पार्श्वभूमी अत्यंत महत्त्वाची ठरते. विद्यार्थ्यांनो, भारत हा बहुभाषिक देश आहे. येथील सांस्कृतिक, भौगोलिक विविधता, ऐतिहासिक पार्श्वभूमी, नैसर्गिक संपन्नता, प्राचीन परंपरा, विविध धर्म, जाती, विविध गर्व यामुळे भाषाभेद निर्माण झालेत. पर्यायाने अनेक बोलींची निर्मिती झाली. त्यामुळे समाज भाषा वैज्ञानिक अभ्यासासाठी देखील या दृष्टिकोनातून, व्यावहारिक भाषेच्या दृष्टिकोनातून देखील या भाषेची वैविध्यता अधिक पोषक कशी ठरू शकते हे आता आपण शिकलो. धन्यवाद.